अहो सोडा की. मी नाही सोडणार. बघा ना कोणतं. माझ्याच बायकोला धरलंय, दुसऱ्या कोणाच्या बायकोला धरलंय? जाऊ दे, असं काय करताय? नाहीतर नाहीतर काय? हा, नाहीतर तुझा नवरा एवढा लांब तुला भेटायला आलाय, हा? तुझं काय लागलं? हात सोडा, हात सोडा. हा मग बाहेर काम पडल्यात मला. होय, सुट्टी मिळवायला किती कष्ट पडले माहितीये का मला? तुला कामाचं पडलंय वे? आधीच सांगायचं ना, आलोच नसतो. मग तुम्ही बी आधीच सांगायला पाहिजे होतं येत आहे म्हणून. मी आधीच सगळी कामं करून ठेवली असती, ठेवलीच नसती काय बी. हा, हे बरं बोलायला जमतं का तुला? मग समजला कोण मला? मिसेस फौजी आहे मी. तर मिसेस फौजी. बर मिसेस फौजी, मला सांगा, पाडव्याला तुम्हाला गिफ्ट काय पाहिजे? साडी चालेल का दुसरं काय? हात सोडा मग सांगते. बघ नाहीतर जाशील बाहेर. अहो नाही, नक्की सांगते बघा. माझं गिफ्ट तर आलंय काश्मीर वरनं. आता मला काय बी नको. पुष्पे, अगं पुष्पे, मी तुझ्या सगळं बोलत्या. आता एवढा दिवाळीचा सण आणि साधा अंग बी झाडलेस आहे. अगं तुला काही जनाची नाही मनाची तर आहे का नाही? कशाला किरकिर करताय? होईल की सगळं. अगं केलं तर होईल ना. मस्त नशीबवान आहे मी. एवढी देखणी आणि आदर्श सून आहे माझी, ती करेल की सगळं. अगं तिचा नवरा 4 दिवसासाठी आलाय. कुठलं पोर आले ते? हा, अगं 2 घटका दोघांना एकत्र घालू दे की जरा. अहो 2 काय, चांगलं 4 घटका घालवू दे आणि उरलेल्या वेळात काम करू दे. मम्मी, यातलं काही बी होत नसते. तिची दिवाळी अख्खी आता अजिंक्यांच्या पुढे मागं करण्यातच जाते का नाही ते बघ तू. नाहीतर काय, जशी काय ह्या जगात कुणाची लग्नच झाली नाहीत बाई. तर तू लगीन करून आल्यावर लय काम करत होतीस, पक्क ठेवाय की मला. अहो आल्या दिवसापासून बैलाला घाण्याला झुपत्यात तशी मला कामाला झुपली की तुम्ही. पुष्पे, कुणासमोर बोलतेस ग? जीभ हाचून ठेवील बघ तुझी. जय चल ग, तू घ्या आवरायला. मी मला मम्मीने सांगितलंय आता तुझं लग्न होऊन तू जाणार आहे दुसऱ्या घरी. मग जवळ हाय तोपर्यंत जरा सुखसुखी राहायचं. राहू द्या, तुम्ही दोघी बी काय करू नका. माझं मीच करते. अगं म्हशीची शिंग म्हशीला जड नसत्यात. जाऊ दे. जीजी असू द्या, मी करते. आणा इकडे. अगं असू द्या. आता 2च मिनिटं, आता अजिंक्य बी मागणं लगेच बाहेर येतात का नाही बघत. काय म्हणता मामी? काय नाही, अहो तुमचीच आठवण काढली मी आता. हा, आणि तेवढ्यात तुम्ही आलाच बघा. काय म्हणजे? काय नाही बाबा, मी आपली जाऊन तेव्हा पुढे बसते. बर. शीतल, तुला काय मदत लागली तर सांग. मला पण काही वेळ जात नव्हता. अहो नाही नको, करते की मी. असू द्या.
मी बी जाते बाई, मला फेडरेशनची लय कामं आहेत. शीतल, एवढं झाडून झालं ना की पाणी मारून शेणाचा सडा बी टाक आणि रांगोळी बी काढून घे बर का. जमल ना तुला? अहो न मला काय करते की. बरं बरं. बघितलं का आमच्या आदर्श सासूबाई. मग काय बरोबरच बोलली ती. नीट नीट झाड बघ, एवढा कचरा आहे ती हे लुटून घेत ना परत. घे लवकर. हो, तुम्ही सांगू नका मला कसं झाडायचं ते, तेवढं कळतंय मला. तुम्हाला तर ना किंमतच नाही माझी. असू द्या, कामं पडलेत मला. वातावरण तापलंय फौजी. लय नको तेल घालायला, नाहीतर आपणच पोळायचं. हॅपी दिवाळी. अहो भैया पुळतय की. अरे काय टॅलेंट. तिकडे फौजी खऱ्या गोळ्यांना भेट नाही आणि तू टिकले निरडतोय वे. अहो भैया फौजी फौजी असतो. ए त्या फौजीचं कौतुक आमच्या समोर करू नको. नको भैया, नको नको भैया पुळतय. संचालक, तुम्ही एवढंच करा. टिकल्या फोडा, फटाके उडवा आणि त्या नागगुळ्या बी जाळा. आणि मग आमच्या घरात बार उडला का नाही की मग बसा दोन्ही हातात फुलबाजी घेऊन दिन दिन दिवाळी करत. कसला बार घरात. अजिंक्य आलेत, माहितीये ना? माहितीये की. तो आल्याची न्यूज ऐकून ना आमचा सगळा मूड गेलाय. ह्यानं मूड गेला आणि त्यानं मूड गेला. तुम्ही काय बी करू नका, नुसतं असं रडत बसा. मी तर काय तुम्हाला फक्त सावध करायला आली होती बघा. काय सावध? आम्हाला सावध? टॅलेंट राव लावा, टॅलेंट लावा जरा. आम्हाला कुणापासून धोका येते? अजिंक्यांबद्दल बोलतीये मी. अजय, त्याच्यापासून काय धोका येतो आम्हाला? तुम्ही एवढं स्वतःच डोकं आणि वरनं या टॅलेंटला बी सोबत घेऊन फिरता, तरी बी एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही बे. प्रेसिडेंट, काय झालं एवढं? आमची अक्कल काढणं एवढं काय झालंय? अक्कल नको काढू तर मग काय करू? तो आजा काय बोललाय का? अजून तर काय बोलले नाहीत, पण पुढचं काय सांगता येत नाही. म्हणजे उद्या जर त्यांनी आपल्या लग्नाचा विषय काढलाच घरात, तर मग काय करणार तुम्ही? आमचे पप्पा तर अजिंक्यांचं सगळंच ऐकतात. मग बसा तुम्ही टिकल्या उडवत. असं कसं होऊ देऊ आम्ही? मग काय करणार आहे? ते बघतो आमचं आम्ही. काय करायचं ते बरोबर करतो. बरोबर ते करत्याल. अहो तुम्हाला तर जरा सुद्धा काय वाटत नाही. जरा ती शितली समोर आली ना की लगेच पागळता तुम्ही. पण तुम्हाला एवढं बी कळत नाही की तिने अख्ख्या गावासमोर तुम्हाला नकार दिला.